आता एक महत्त्वाची बातमी आहे। रिक्षा चालकांनी आता 10 ते 20 रुपयांनी भाडं वाढ केली। इंधन दरवाढीमुळे रिक्षा चालकांनी हा निर्णय घेतलाय। भाडेवाढीचा सामान्य नागरिकांना मोठा फटका बसतोय। आत्महत्या करण्यापेक्षा भी बेकार काम झालेलं आहे। कारण जो काही गॅस इंधन वाढ झालेली आहे, त्यात हे लोक पॅसेंजर पैसे द्यायला तयार नाही आणि रोज वाद घालायचा का? आम्ही 10 रुपये मागतो, आज एमडी डॉक्टर 500 रुपये फी झालेली, त्याला तुम्ही खुशीने 600 देतात। मेडिसिन वाला मेडिकल वाला 400 बिल होतं, तिथं 500 ची नोट देतात। आमच्या ऑटोत आलं, आम्ही काय बिल्डिंग बांधून घेणार आहे? आमचा बी कुठेतरी या शासनाने विचार केला पाहिजे आणि या रिक्षा चालकाला बी आणि मालकाला बी चांगले दिवस आले पाहिजे। तर या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी यांच्याकडून। तुषार, अतिशय आपल्या सगळ्यांनाच खरं तर फटका बसलाय, कारण 10 ते 20 रुपयांची आता रिक्षा चालकांनी वाढ केलेली आहे। त्यामुळे आता सगळ्यांनाच फटका बसतो, त्यांचं नेमकं म्हणणं काय? नक्कीच कल्याणी, या ठिकाणी पाहायला गेले तर इंधन दरवाढीनंतर आता धुळ्यातील रिक्षा चालकांनी देखील आपल्या भाड्यामध्ये 10 ते 20 रुपयांनी ही वाढ केलेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर आता नवीन रिक्षा ज्या घेण्यात आल्या त्या फायनान्स कंपनीने हप्त्यानुसार घेतल्या गेल्या आहेत। त्यामुळे आता ते हप्ते फेडायचे कसे? इंधन दर एका साईडला इंधन दर वाढ आणि एका साईडला भाडं वाढ नव्हती, त्यामुळे आता हा रिक्षा चालकांनी आता त्यांच्यावरती उपवास मारायची वेळ येऊ नये आणि या रिक्षा वापस फायनान्सवाल्यांनी जमा करू नये यासाठी त्यांनी आता 10 ते 20 रुपयांमध्ये वाढ केली। मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर याचा सर्वसामान्यांना फटका देखील बसणार आहे। कल्याणी, तुषार, धन्यवाद या माहितीसाठी। तर इंधन दरवाढीमुळे रिक्षा चालकांनी आता भाडेवाढीचा निर्णय घेतलाय, ज्याचा आता सर्वसामान्यांना फटका बसतोय।